जेव्हा लग्न होतात तेव्हा सध्या आता मुलीकडचे मुलांकडचे दोघांच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात की मुलाकडे फ्लॅट असायला पाहिजे, मुलाकडे शेती असायला पाहिजे, चांगली नोकरी असायला पाहिजे. याच्या पलीकडं ऍक्च्युअल काय त्याचे फायनान्शियल्स बघायला पाहिजे सर? ओके, व्हेरी क्रिटिकल क्वेश्चन. आणि आपल्या सोसायटीमध्ये पैशाबद्दल बोलणं इज नॉट अ कॉमन थिंग. सो वर करणी जे दिसतं म्हणजे मुलाकडे फ्लॅट आहे, मुलाकडे गाडी आहे, त्याच्यावरनं लोक असं अंदाज बांधतात की दॅट मस्ट बी अ वेल टू डू फॅमिली. बट दॅट मे नॉट बी ट्रू, बिकॉज हे घर आणि गाडी जर त्यांनी लोनवर घेतली असेल तर ऍक्च्युली वर करणी जर वाटतं की फायनान्शियली वेल टू डू आहे का तो कर्जबाजारी आहे, हे चेक केलं गेलं पाहिजे. सो मॉडर्न डे मध्ये जिथे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला खूप महत्व आलंय आज लाईफमध्ये आणि लोकांना मटेरियलिस्टिक थिंग गोळा करण्याचा ओढ आहे त्याच्याकडे, की पहिले घर घेतलं पाहिजे, मग गाडी घेतली पाहिजे, मग यू शुड हॅव सम क्लब मेंबरशिप्स आणि तुम्ही चांगल्या लोकॅलिटीमध्ये राहिले पाहिजे. ह्याच्यापेक्षा महत्वाचा विषय जो आहे तो आहे की हे सगळं कशासाठी करायचं आणि व्हॉट काइंड ऑफ लाईफ डू यू रिअली वॉन्ट टू लिव्ह. सो ह्याच्यावरती डिस्कशन होणं आणि आई वडील जे आहेत, जे लग्न ठरवणार आहेत दोघांकडचे, त्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की फायनान्शियल डिस्कशन्स ओपनली व्हायला पाहिजे बिफोर दे गेट इन टू दी रिलेशनशिप. आणि तो ओपननेस जर सोसायटीमध्ये आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आणू शकलो की नेक्स्ट 5 इयर प्लॅन काय आहे त्या मुलाचा, नेक्स्ट त्या मुलीचा सुद्धा नेक्स्ट 10 इयर प्लॅन काय आहे, वेअर दे वॉन्ट टू बी फायनान्शियली, व्हॉट काइंड ऑफ लाईफ दे वॉन्ट टू लिव्ह, त्यांचे गोल्स काय आहेत, ह्याच्यावर जर चर्चा झाली तर मला वाटतं की एक प्रॉपर फाउंडेशन तयार होईल त्या रिलेशनशिपचं आणि मग बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. सो फायनान्शियल डिस्कशन व्हायलाच पाहिजे.